नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा एक टॉपिक मी घेणार आहे. आपण भविष्यशास्त्र कसं काम करतंय हे ग्रह वगैरे सगळं बघतोय, पण स्वतःसाठी माझ्यासाठी आत्ताचे जे ग्रह आहेत ते काय करतील. आपलं 18 ऑक्टोबर ते 18 जानेवारी या 3 महिन्यामधलं प्रत्येक चंद्र राशीचं भविष्य मी आता सांगणार आहे. त्याच्या आधी एक छोटीशी गोष्ट पक्की करून घ्या. तुमच्या कुंडलीमध्ये समोर ठेवा, तुमच्या कुंडलीमध्ये ज्या आकड्यामध्ये चंद्र असं लिहिलं आहे आकड्याबरोबर, तो आकडा राशीचा असतो. म्हणजे त्या राशीत तुमचा चंद्र आहे, म्हणजे ती तुमची रास आहे. 1 आकड्याबरोबर चंद्र आहे मेष रास आहे, 4 आकड्याबरोबर चंद्र आहे कर्क रास आहे, 9 आकड्याबरोबर चंद्र आहे धनु रास आहे, 10 आकड्याबरोबर चंद्र आहे मकर रास आहे. असं अशी तुम्हाला तुमची रास कळते. आता तुमच्या समोर जी कुंडली येणार आहे भविष्य सांगताना, त्याच्यामध्ये मेष राशीची कुंडली, जेव्हा मी मेष राशीचं भविष्य सांगणार तेव्हा प्रथम चतुर्थ सप्तम दशम पंचम नवम स्थानांची नावं लिहून एवढ्या स्थानांमध्ये कुठेही चंद्र असेल तर तो चंद्र चांगला आहे, शुभ आहे तुमच्या कुंडलीतला. म्हणजे असं की तुम्ही ज्या घरामध्ये राहता ते घर सगळ्या दृष्टींनी उत्तम बांधलेलं असेल तर तुम्हाला घरातली बाकी सगळी सुख उत्तम मिळतात. तसं तुमचं मन हे जर चंद्र आहे, मन म्हणजे चंद्र आहे, हा चंद्र कुंडलीमध्ये उत्तम स्थानात असेल तर निम्मी लढाई जिंकली आहे तुम्ही. मग सगळे ग्रह जे परिणाम देणार आहेत त्यातले चांगले परिणाम जास्त चांगल्या अनुभवाला येणार आहेत. तुमच्या कुंडलीतला चंद्र जास्त चांगला आहे हे कसं ठरवता. तुमच्या कुंडलीमध्ये समोर जन्मलग्न कुंडलीच्या डोक्यावर 2 आकडे असतात, ल म्हणून लग्नाचे आणि चंद्र म्हणून चंद्राचे. त्यातला चंद्र जर 10 अंश ते 20 अंश असेल तर तो युवावस्थेत आहे, प्रचंड बलवान आहे. तुमचा जन्म शुद्ध चतुर्थी ते वद्य चतुर्थीमध्ये झाला तरी तुमचा चंद्र उत्तम बलवान आहे. शक्यतो रवी बरोबर नको, नाहीतर तो निष्प्रभ होऊ शकतो. चंद्राच्या दोन्ही बाजूंना ग्रह असतील तर ते चंद्राला सपोर्ट करतात, ही गोष्ट पण चांगली. आणि चंद्रावर जेवढ्या ग्रहांच्या दृष्टी तेवढा चंद्र जास्त बलवान हे पण आहे. तसंच हा केंद्र त्रिकोणामध्ये असेल तर उत्तम आहे. ज्याचं तुम्हाला कुंडलीचं चित्र समोर दिसणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रथम चतुर्थ सप्तम दशम केंद्र, प्रथम पंचम नवम त्रिकोण हे समजतं आहे. यानंतर आपण सुरू करणार आहोत एकेका राशीचं भविष्य. मिथुन चंद्राकडे जाऊया. मिथुन रास ज्यांची आहे ही रास मृग नक्षत्रात आहे किंवा आर्द्रामध्ये आहे किंवा पुनर्वसूमध्ये आहे. 3 आकड्यामध्ये ज्यांचा चंद्र आहे त्यांची मिथुन रास आहे. आता ह्या मिथुन राशीमधनं गुरुचं भ्रमण चाललेलं आहे. ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर ह्या 3 महिन्यामध्ये 18 ऑक्टोबर ते 6 डिसेंबर गुरु कर्केत चालला आहे, तो उच्चीचा आहे. त्यामुळे मिथुन राशीच्या लोकांना घराचे योग, नवीन मुलाचे योग, इन्व्हेस्टमेंट्सचे चांगले योग, चांगलं खाण्यापिण्यासाठी त्याचे योग, हॉटेल इंडस्ट्री काढण्याचे योग, खूप चांगल्या चांगल्या गोष्टींचे योग येत आहेत. कारण पैसे मिळण्याच्या स्थानामध्ये हा गुरु जातो आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन कामाचा श्री गणेशा कराल, पण कष्ट मात्र जास्ती पडणारच आहेत. कारण शनी तुम्हाला दशमातून चाललेला आहे, 10वा शनी. त्यामुळे तो जसे कष्ट तसं यश देणार आहे. तुम्हाला कामासाठी प्रवासाला जावं लागेल. पॉझिटिव्हिटी देणारं ग्रहमान आहे कष्ट केल्यानंतर. फक्त राहू जो 9व्या स्थानामध्ये आहे तर तुम्हाला जिथे माहीत नाही अशा ठिकाणी पैशाची गुंतवणूक करू नका. नीट समजून कायद्याच्या गोष्टी घ्या. जे करार कराल, सरकारी कामं कराल तिथे सावधगिरी बाळगा. व्यवसायामध्ये रवी शनी या दोघांचंही बळ असणं आवश्यक असतं. तर नोव्हेंबरमध्ये जो ऑक्टोबरमध्ये डिसेंबरमध्ये रवी मंगळ बुध हे तिघही जे षष्ठात येणार आहेत 6वे, या तिघांचंही तुम्हाला पाठबळ मिळणार आहे. त्यामुळे मिथुन राशीच्या लोकांनी नोकरीमध्ये खूप
चांगलं काम करून दाखवाल, थोडी चिकाटी दाखवावी लागेल, तर जास्त चांगलं फळ मिळेल सॅलरीच्या रूपामध्ये. आणि मंगळ इथे आलेला, तुम्ही जर कोणी तुमचे हितशत्रू असतील किंवा कारण नसताना कामाच्या ठिकाणी तुम्हाला त्रास देत असतील, ते आपोआपच तो त्रास बंद होईल. आणि इथे असलेला बुध हा तुम्हाला खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या हे सांगतोय. तो राष्ट्राधिपती आहे, पण तो षष्ठात आल्यामुळे 6वा चांगला असला तरी पचनसंस्थेच्या स्थानात असल्यामुळे जरा खाण्यापिण्याकडे थोडं चोखंदळ राहा. संतती योगामध्ये जो नोव्हेंबरमध्ये शुक्र पंचमात येतो, हा शुक्र प्रणयोत्सुक लोकांना खूप चांगला आहे, त्यात साफल्य देईल. संततीचा संभव असू शकतो थोडा काळ. त्यानंतर ज्यांना घरं किंवा वास्तूसाठी जे प्रयत्न करतायत त्यांना थोडं थांबावं लागेल. ह्या 2 महिन्यामध्ये 18 ऑक्टोबर ते 6 डिसेंबरमध्ये गुरु षष्ठाकडे बघतोय, तो कर्ज देईल तुम्हाला घरासाठी. पण प्रत्यक्षात काम सुरू व्हायला जून महिना आला तर जास्त चांगलं काम होईल. 2025 जून. परदेश गमनासाठी हा राहू चांगला आहे. जेव्हा मिथुनेमध्ये गुरु आहे पुढचं जूनपर्यंतचं वर्ष, तेव्हा हा गुरु नवमाकडे आणि नवमातला राहू, त्याच्यामुळे तीर्थक्षेत्री जाण्यासाठी प्रवास करू शकता, लांबचे प्रवास करू शकता. शिक्षणाचे योग पण येत आहेत परदेशामध्ये जेव्हा मिथुनेमध्ये गुरु आहे. नोकरदारांना सरकारी कामात यश मिळणारच आहे. नवीन नोकरी दिवाळीच्या आसपास मिळू शकते. नवीन कामाचा प्रयत्न 2025 संपता नक्की करा. कायद्याच्या कामामध्ये तो यश देणारा बुध आहे. मेडिकलचं शिक्षणामध्ये पण तुम्हाला जर म्हणजे आवड असेल आणि ॲडमिशन घ्यायची असेल तर सरकारी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी प्रयत्न करा. कलाक्षेत्रामध्ये हा चांगला गुरु आणि बुध शुक्र आहे. उष्णतेचे मात्र वारंवार त्रास होतील. कदाचित सर्जरी करावी लागेल. व्यवसायात कष्ट आहेत. तब्येतीकडे लक्ष द्यावं लागेल. मुलांचं सौख्य, मनोरंजनाचं सौख्य मिळणार आहे. घरात नवीन लक्झरियस खरेदी होईल दिवाळीच्या आसपास. नवीन वर्षामध्ये जोडीदाराचा पासनं एकूणच बिझनेसमध्ये जोडीदाराकडून लाभ आहेत. स्वपराक्रमाने नवीन कामं, सरकारी कामं हे होईल. स्पर्धा परीक्षामध्ये यश देणारे बुध शुक्र आहेत. नोकरीत प्रमोशन देणारा गुरु कर्केमध्ये आल्यावर आहे. गृहकर्ज तर आपण बघितलंच. पण या सगळ्यामध्ये जबाबदारीमध्ये मात्र वाढ होणार आहे. आणि दशमातनं जाणारा शनी पूर्ण 2.5 वर्ष, तो जो 29 मार्च 2024ला आला आहे, तिथपासून ते 2.5 वर्ष तो जबाबदाऱ्या वाढवणार आहे. अर्थात मिथुन राशीचा शनी मित्र आहे, त्याच्यामुळे ह्या जबाबदाऱ्यांचं त्यांना ओझं होत नाही. कारण मुळातच ही रास अतिशय हॅपी गो लकी असते. कामत्रिकोणातली रास असल्यामुळे मिथुन रास मौज मजा करणारी रास आहे. त्यामुळे त्यांना कामाचे कष्ट वाटत नाहीत. शनी त्यांचा मित्र आहे. बघा आपल्या कुंडलीमध्ये कुठे आहे. जे मी तुम्हाला निकष सांगितले तसा शुभचंद्र असेल तर उत्तमच, चांगले जातील दिवस. कसं जातं आहे 3 महिने बघा. माझा चॅनल सबस्क्राईब करा. मला माझ्या या सगळ्या व्हिडिओंसाठी कॉमेंट्स तुमचे अतिशय स्वागतार्ह आहेत. परत भेटूया कर्क राशीसाठी. तोपर्यंत बाय बाय.